रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि या पावसामुळे वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। शेवटच्या टप्प्यामधील आंबा पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता। नाशिकमध्ये चांदवड आणि वडनेर भैरव तसंच पिंपळगाव भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे बियाणांसाठी लावलेले कांदे बरेच उद्ध्वस्त झाले। तुफान अवकाळीमुळे शेतामध्ये तळ साचलं आणि त्यामुळे नुकसान झाल्याची माहिती आहे। द्राक्ष बागेमधून पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहत आहेत आणि या अवकाळी संकटाने शेतकरी मात्र बराच हवाल दिलाय। मीरा भाईंदर परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे हजेरी लावली आणि त्यामुळे मासेमारी बांधवांचं मोठं नुकसान झालंय। एकीकडे डिझेल आणि जाळीचे भाव गगनाला भिडलेले असताना दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे सुक्या मासोळींचं नुकसान झालंय। खरीपामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणं खतं आणि निविष्ठांचा सुरळीत पुरवठा व्हावा, कुठेही साठेबाजी होता कामा नये। साठेबाजी निदर्शनास आली तर शासनाकडून कडक कारवाई केली जाईल असा इशारा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिलाय।